चला आपण पाहणार आहोत, पावसाळा चालू झालेला आहे तर गरमागरम असा कढी वडा। तर मस्तपैकी आपण पूर्व तयारी न करता मस्तपैकी घरच्या साहित्यामध्ये मस्त असे तयार होणारा बाहेरच्या पेक्षाही टेस्टी असा गरमागरम कढी वडा पाहणार आहोत। तर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या असतात, त्या नक्की पाहत जा आणि त्या फॉलो करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, रेश्मा किचन मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कढी वडा। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करते पहा। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेले कढी बनवण्यासाठी दही तुम्ही आंबट वापरा, गोड वापरा, पण जास्त शक्यतो आंबट दही नका वापरू, त्याने गोडवा जास्त वड्याला येत नाही। तर इथे आपल्याला फेटून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतका आहे ना चालून घेतलेला आपण इथे बेसन वापरायचं। तुम्ही आता किती क्वांटिटी बनवाल त्याच्यावरती डिपेंड करतं। तर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण, कारण बेसन चालून घेतलेलं आहे। गाठी पूर्ण मोडून घ्यायचे बेसनचे आपल्याला पहिले चालून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं थोडंसं, म्हणजे मिक्स असं छान होऊन जातं आणि गाठीही मोडल्या जातात। मस्त असं मिक्स करून घेतलं आपण। आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी वापरायचं आहे। बेसन जास्त वापरायचं नाही, मग जास्त असं बेसन लागतं। तर त्याच्यासाठी इथे मी 2 चमचेच बेसन वापरलेलं आहे। आता कुठेही आपल्याला बेसनची किंवा दहीची गाठ दिसत नाही, पूर्ण छान असं मिक्स झालेलं आहे बघा। आता आपल्याला कढी तयार करून घेऊया। पहिले आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता इथे जिरं घ्यायचे आपल्याला, जिरं आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आपल्याला कढीला। इथे आपल्याला कढीपत्त्याची पाने घ्यायची। आपण जास्त तिखट नाही बनवणार, मुलं पण खातील हिशोबाने। तर इथे मी लसूण आणि मिरची फक्त थोडीशी भरडून घेतलेले, तर जास्त तिखट पाहिजे असं नाही बनवणार आहे, त्यामुळे मी एवढंच वापरलं आहे। तुम्ही आलं वगैरे वापरू शकता। आणि हळद घालायची, मिक्स करून आपण मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आपल्याला। इथे हलकी अशी जिरा तुम्ही फोडणीत घालण्याऐवजी वाटणामध्ये वापरलं तरीही चालेल। आता आपण कढी आता फोडणी टाकायची। तर इथे जे आपण दही आणि बेसन मिक्स केलेलं, तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आपल्याला। जास्त असं घट्ट नाही बनवायचे आपल्याला, दाटसर। आणि हे ना एकसारखं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत उकळी फुटत नाही, आणि टेस्ट पाहिजे। आणि थोडीशी साखर वापरायची आणि इथे मीठ वापरायचं आपल्याला। तर आपल्याला चवीनुसार इथे मीठ वापरून घ्यायचे। मस्त असे उकळलेले, मी याच्यामध्ये साखर वापरली नाही कारण दही मस्त असं गोड आहे, तर त्यामुळे मी साखरेचा वापर नाही केलेला आहे। तुम्ही पहिली टेस्ट करा आणि मग साखर वापरा, पहिली साखर वापरू नका, कारण थोडंसं आंबटपणा कढीला असलाच पाहिजे, तर ती कढी आणि वडा यांचं बॅलन्स खूप छान लागतं। तर हे पहा, इथे कढीला उकळी आलेली। आता आपली कढी तयार आहे, तर कढी बाजूला ठेवून घेऊया। हे इथे मी 6 बटाटे घेतले होते मिडियम साईजचे, आणि आता हाताने छान असे कुस्करून घेतलेले। आता हाताने कुस्करून घेतलेले, किसून घ्यायचं नाही, छान कुस्करून घेतला ना की त्याच्यामध्ये जे छोटे छोटे तुकडे राहतात ना, मस्त लागतात बटाट्या वड्यामध्ये। आणि इथे मी तेल गरम करून घेतले। आता त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची, तर ती कशाची घालायची तर तेही पाहूया आपण कशी घालायची ती। आणि ते आपण तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मोहरी घालायची, जिरं मोहरी आपण जो इथे मिक्स घालायचं, कढीपत्त्याची पानं घालायची, कोथिंबीर पण वापरलेली। आता हे मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी। थोडंसं हिंग घालायचं, फोडणी आपण बटाट्यावरती घालून
मिक्स करून घ्यायची। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बटाट्याला आणि मिक्स करायचं आपल्याला। आणि ह्याच्यात छोटे छोटे आपण गोळे तयार करून घ्यायचे। कोथिंबीर मी फोडणीमध्येच वापरली। बटाटा आहे ना जास्त असं ओव्हर कुक नाही करायचा। छान असं मिक्स करून घ्यायचं। आपण आता टेस्टला खूप छान झालेले आहेत। आता जेवढा साईजचा वडा बनवायचा आहे तेवढ्या साईजचे आपण इथे छोटे छोटे आकाराचे गोळे करून घेणार आहोत। जी साईज तुम्हाला हवी तुम्ही त्या साईजचे या पद्धतीने करून घ्या। आपले वडे असे साधारण 12 ह्या आकाराचे वडे आपले तयार झालेले आहेत। हे पहा इथे बेसन घेतलेलं आहे वाटी भरून आणि चालून घेतलेलं आहे छान असं। कुठेही गाठी तयार नाही झाली पाहिजे। इथे ओवा वापरणार आहे मी थोडंसं हातावरती क्रश करून। आता मीठ घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार। थोडीशी आपण एक पिंचभर हळद वापरली इथे, जास्त हळद नाही वापरणार। छान असे कढईमध्ये आपल्याला वडे खायचे त्यामुळे आपण इथे थोडासा खायचा सोडा वापरायचा आहे, जास्त भरपूर नाही वापरायचा। हे पहा एवढंच आपल्याला इथे खायचा सोडा वापरायचा आहे। पाणी घालायचं आपल्याला इथे। जर तुम्हाला खायचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही कडकडीत तेल आहे ना इथे 2 चमचे आपण हे आपण जे पोहे खातो त्या चमच्याने वापरायचं आहे। जास्त पातळही बॅटर नाही बनवायचं आणि जास्त घट्टही असं आपल्याला बनवायचं नाही। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर बॅटर आपल्याला तयार करून पातळसर सैलसर असं आपण म्हणतो मोकळं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे पहा असं या पद्धतीचे आपल्याला बॅटर सैलसर भिजवून घ्यायचं आहे। असं हे बॅटर आपल्याला सैलसर तयार करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने मी वडे अशा थापून घेतले, असे सोडून घ्यायचे आपल्याला। मस्त असं बटाटा आपण जास्त शिजवलं ना की पातळ होतं, त्यासाठी आपण जास्त असं शिजवून घ्यायचं नाही। हे बघा असं वडे आपले तयार होतात। तर एक साईडला मी तेल गरम करायला लावून घेतलेलं आहे। तेलामध्ये असं बेसन सोडून पाहायचं तेल आपलं छान असं गरम झालंय का। आणि इथे जो वडा आपण बेसनमध्ये घेतलेले तो दोन्ही साईडने आपल्याला बुडवून घ्यायचा डीप करून आणि तेलावरती सोडून द्यायचं। असं आपण पलटी करून घ्यायचं। मस्त असं दोन्ही साईड आपल्याला वडा लालसर करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता हे काढून घ्यायचं आपल्याला। दुसराही वडा आपल्याला तसंच सोडून घ्यायचा आहे। असं पूर्ण बेसन आहे ना असं करायचं आणि मग आपल्याला तेलावरती सोडायचं। हे पहा आपले वडे तर तयार आहेत। आता आपण सर्विंग करून घेऊया। डिश घेतलेले त्या डिश मध्ये आपण इथे कढी घ्यायची, त्याच्यामध्ये ठेवायचं आपल्याला मस्त असं कुरकुरीत वडा, वरतून टाकायचा कांदा, कोथिंबीर। तर विकतच्या शेवपेक्षा आपल्याकडे राहिलेला बेसन असतो तर या पद्धतीने कुरकुरीत करून आपण तोच टाकायचा। हा आपला कढी वडा तयार आहे। कसं वाटलं नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर असेच करून खाता मस्त राहा, खुश राहा। चला बाय बाय।